नमस्कार, मी गौरी सूर्यवंशी. एस मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत. वळूयाच्या बातमीपत्राकडे. पेठ, दिंडोरी, सुरगाणा तालुक्यातील त्रिवेणी संगम घाटाळबारी येथे परिसरातील सकल आदिवासी जमातीच्या वतीने 23 ऑगस्ट रोजी सकाळी 8 वाजेपासून बेमुदत चक्काजाम आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्णय घेतलाय. महाराष्ट्रातील पेसा क्षेत्रातील 17 संवर्गामध्ये अनेक उमेदवार नोकरीसाठी पात्र असूनही महाराष्ट्र सरकार जाणून बुजून त्या जागा भरत नाहीये. या निषेधार्थ अनेक पात्र तरुण बेमुदत उपोषणासह आंदोलन करत आहे. परंतु या आंदोलनाची सरकार गांभीर्याने घेत नसल्याने आंदोलनात सहभागी झालेले उमेदवार व त्यांचे परिवार संतप्त झाले. या आंदोलनात सर्वपक्षीय अनेक राजकीय लोकप्रतिनिधींनी आदिवासी संघटना सहभागी होऊन आपला पाठिंबा दर्शविलाय. यासाठी माजी जिल्हा परिषद सदस्य सुभाष चौधरी, माजी सभापती उत्तम कडू, पाहुची बारी सरपंच रमेश चौरे, भरत भोये, मोतीराम चौधरी, पांडुरंग गायकवाड, उपसरपंच नामदेव पाडवी, शांताराम मोहरे, माजी सरपंच सुरेश भोये, चेअरमॅन पंढरीनाथ दिघे यांच्यासह सकल आदिवासी बांधव, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. घाटाळबारी इथे पूर्ण आदिवासींच्या माध्यमातून आंदोलन होत आहे. ह्या भागातील पूर्ण आदिवासी माणसं जे आहेत, मग ते मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे असतील, शिवसेना, राष्ट्रवादी, सगळे एकत्र होऊन आदिवासींचा जो काही पेसा भरतीचा जो काही कायदा सरकारने रद्द केलेला आहे, ज्या काही ऑर्डरी रद्द केल्या आहे, त्या संदर्भात आपण इथं आंदोलन करतोय. आज सुरगाणा तालुक्यामध्ये सुरगाणा सुद्धा बाजारचा दिवस असून सुद्धा पूर्ण बंद आहे. शासकीय कार्यालय बंद आहेत आणि पूर्ण बाजारपेठच बंद आहे. तशा प्रकारचे आज सुरगाण्यातील प्रमुख ज्या बाजारपेठा आहेत त्या पूर्णतः बंद केलेल्या आहेत. आज मुख्यमंत्री यांचा कार्यक्रम होता नाशिक येथे महिला सबलीकरणाचा, परंतु त्या कार्यक्रमाला सुद्धा येथील आदिवासी महिलांनी नकार दिलेला आहे. इथून एक महिला सुद्धा त्या कार्यक्रमाला सुद्धा गेलेली नाही. कारण लोकांना कळलं आहे की सरकार जे आहे ते आदिवासींच्या विरोधात आहे. आदिवासींचे जे काही पेसा कायदा जो आहे तो प्रामुख्याने चांगल्या प्रकारचा अंमलात आणावा, याकरता आम्ही आज पूर्ण सर्व पक्षीय आदिवासी बांधव पूर्ण सुरगाणा तालुक्यामध्येच नव्हे तर नाशिक जिल्ह्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये हे आंदोलन चालू आहे. एस मराठी न्यूज साठी प्रतिनिधी लक्ष्मण बावगुल, बोरगाव. अशाच ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूजला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि पाहत रहा एस मराठी न्यूज.